नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता सध्या तरी काका गायच्या धारा काढत आहे. जस्ट उठावला त्याला, धारा काढून परत झोपल. तर आम्ही काल रात्री टाकीवरती झोपलो होतो. हे काही सगळे झोपल्यात आणि व इकडला समोरचा व्ह्यू आता नक्कीच दिसत असेल तुम्हाला 100% एक नंबरमध्ये. तर आज आपल्याला बरीच काही कामं करायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा उठतो, आंघोळ बिंघोळ करून घेतो. चला मस्त नाश्ता करू आता आपण ओकेमध्ये. सगळे एकाच ताटात नाश्ता करणार आहे. बस की, तुला काय आमंत्रण द्यायचं का? इथं काकींना घेऊन मंदिरामध्ये आलो होतो सोडायला. तर आज मंदिरामध्ये लय जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे इथं लय माणसं लागणार आहेत. मी जाणार आहे नदीला. सध्या डेकोरेशन वगैरे दाखवतो तुम्हाला कसा विषय. चला मित्रांनो, वर थोडीशी गर्दी असल्यामुळे काही नेटला शूटिंग काढता आली नाही. आणि नदीला जाणार होतो मी कावडींसोबत, आपल्या पोरांना घेऊन सगळंच दाखवायचा प्रयत्न करणार होतो किंवा दाखवणारच होतो जवळपास. पण मध्ये एक छोटासा नॉर्मल प्रॉब्लेम झालेला आहे. कालच्या दरनं दोघं पण बारके पोरं आहेत ना घरातली, काकाची मुलं दोघं पण, ते दोघं पण खूप जास्त आजारी आहेत. त्याच्यामुळं त्या दोघांना, मला आणि शिवानी काकीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तर दोघांना पण दवाखान्यात घेऊन जर लवकर आलो तर मग नदीकडे जाणार आहे. बघू काय होते. चला. आजीची चालल्यात कामं आणि इकडं काकींची पण कामं चालल्यात. काकींची कामं उरकली की मग जाऊयात आपण बारक्यांना दवाखान्यात घेऊन. काढ आपल्या बारक्या बाळांना दवाखान्यात घेऊन जायचे वाल्याला. तर जाऊयात. चला, बाकीची पोरं पाठवल्यात पुढं नदीला. काय होतंय? ताप येतोय. मग डॉक्टर काय म्हणला? सगळं खाल्लं पाहिजे म्हणला. पण ORS पेलं ना, मग आता बरं होशील ना तू. हा, थांबा आता खाली उतर, पडशील. दे, तुला काय होतंय? हा, उलट्यान पोटात दुखतंय. काय म्हणलं डॉक्टर? उघडायचं, मग चेक करायचं. डोळं उघडून चेक केलं आणि ORS प्यायला लावलं ना. आणि इंजेक्शन कुठं दिलं? इंजेक्शन दुखलं नाही ना तुला? दुखलं नाही ना तुला? हा, तुला नाही दिलं ना इंजेक्शन? दीदीला दिलं. दीदी रडली पण नाही. बघ किती स्ट्रॉंग आहे दीदी. का नाही दीदी? स्ट्रॉंग आहे का नाही? तू नाही रडली. आपण दोघं लढतच नाही. तेव्हा तो दवाखान्यात होता, तेव्हा मी बघायला गेलो, त्याला बी इंजेक्शन दिलं. रडत नाही, राया पण नाही रडत ना. आणि डोळे बंद करून, डोळं दुखत होतं तुझं? डोळे असं इकडे करायचं आणि डोळे बंद करून इंजेक्शन देतात. वागले तिकडे कलट होते का बघ का, माझे मान दुखत होते. आणि गोळ्या दिलेत त्याला. गोळ्या दिल्या. आता गोळ्या खाऊन बरं वाटाल तुम्ही का नाही? आता जायचं घरी आपण. चला. तर या ठिकाणी गारा पडायला सुरुवात झालेली आहे. त्यांना गारा खायची इच्छा झाली. उचला. काय करायचं? हे
डोक्याला जोरात खूपच जोरात पाऊस आला अशा पद्धतीने. आपण बाजूला घेऊन खा इथं खाऊ नका बाजूला घेऊन खा. तर मित्रांनो, आज विषय काय झालाय माहिती आहे का, मंदिरात जरा काम जास्त असल्यामुळं मला तिथंच काम म्हणजे सेवाच असते, ती एक प्रकारची जबाबदारी असते, तर तिथं थोडीशी मदत म्हणून गेलो होतो मी करायला. त्याच्यामुळं मला व्लॉगिंग करताच आलेली नाही. आणि सकाळी काय झालं तुम्हाला माहितीच आहे, सकाळी ते बारकी पोरं आजारी असल्यामुळे ते सकाळी पण नदीला जाता आलं नाही. आणि आता जवळपास 6 वाजून गेलेले आहेत. तर आता आपण फक्त संध्याकाळी कावडी चढाय येतात ना, संध्याकाळी येतात ना 5 कावडी चढाय. मग संध्याकाळी जे 5 कावडी घाटातनं चढतात आणि कावडी नाचावतात वगैरे, आणि आणखी कार्यक्रम पण असतो मला वाटते. तर ता बघू आपण आता. आणि आता नेक्स्ट टाइम बघू मग आपण. आजचा जो दिवस मला पूर्णपणे जो प्रॉपर ब्लॉग करता आलेला नाही, काही कारणांमुळे करता आला नाही. थोडंसं काम म्हणजे मदत म्हणूनच गेलो होतो मी, काम जास्त होतं आणि दवाखान्यात पण जावं लागलं, त्यामुळे ब्लॉग करता आला नाही मला. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि पाऊस पण आलेला होता, पाऊस आला त्याच्यामुळे छानच वाटलं, त्याच्यात काय वाद नाही. पण आता मी मंदिराकडे निघालो. मी मगाशीच गेलो होतो मंदिरामध्ये गेलो, तिथं थोड्या वेळ बसलो आणि आता रिटर्न आलो. म्हणलं कपडे वगैरे बदलून जावं, तर आता जाऊयात रिटर्न मंदिरामध्ये. चला, काय पिल्या जायचं का? चला. काय नक्की चाललंय काय तुमचं? बेळ खायची का? बेळ खायची का? मदर विचारते बेळ खायची. वर ठेवायचंय का? वर ह्याच्यात नेऊन मग
लई नारळ झाल्यात वाईस वर नेऊन ठेवतो. काका दे माझ्या खांद्याचं. कसं घ्यायचं सांग, मला काय अनुभव नाही. काय गोट्याचं गोट्याचा वय गोट्याला ब्लॉक टाकायचा. चला चला. काय म्हणता मग, लय गडबड दिसते आज. सकाळ धरणं इथंच बसलाय. चालू आहे. चला या एका बाजूला या. हे आमची काकी, ते पण आमची काकी. पुन्हा भेटले आता शिक सुट्टी. मग काय, काक्याला स्प्रिंग रोल घ्यायला लावलाय मी. स्प्रिंग रोल तू काय सांगणार आहे? वा वा, मस्त वडापाव खाऊ आपण आता. हे कसा आहे रे? एक नंबर. क्वालिटी विषय नाप करते काय. एका काकाला वडापाव सांगायला लावला, लगेच दुसरा काका बेळ सांगायला आता आम्हाला. तुम्ही वडापाव कोण खाऊन बसलाय? काय त्याच्यामुळेच भुका नाही आम्हाला. या ठिकाणी कावड आलेली आहे. थोड्याच वेळात कावडीला ओढून घेतील वरती. दोरखंड आलेला आहे वर. संघी दत्तात्रय सेवकच यंदातून श्री मंगल परिसरासाठी 8 रुपये तुमचे 50 रुपये ठिकाणी आले. आपल्या स्वतःच्या भजन करणे प्रार्थना आपल्या मनातील संपूर्ण मनोकामना पूर्ण हो. आहे हेमंत यादव
त्यांच्याकडून सपोर्ट करा ते समाजाचा परिवाराचा समाजाचा कामाला करतात आपण सपोर्ट आहोत कोणाकडे या ठिकाणी अतिशय तयार आहोत आता तर मित्रांनो, आत्ता सध्या एक 3-3:15 वाजलेले आहेत आणि मंदिरावर आम्ही आलेलो आहे. मला काही जास्त ब्लॉग बनवता आला नाही, माझा फोन स्विच ऑफ झाला होता आणि वर लई जास्त गर्दी असल्यामुळे तिथं थांबावं लागलं मला. ठीक आहे, काही विषय नाही, नेक्स्ट टाईम आपण प्रॉपर घेऊयात पाहिजे तर, म्हणजे प्रॉपर संपूर्ण ब्लॉग बनवूयात. तर आता सध्या झोपणार आहे मी, तर ब्लॉग संपवतो. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ते घंटा पण वाजवा. तर आता मी माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय. सुस्वागतम श्री शंभरदेवाच्या पुण्य पवित्र पावन भूमीमध्ये उपस्थित भाविकांचा